मागच्या आठवड्यात मी व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये दाखवला होता अंशचा लॅपटॉप, ज्यावरती आले होते भयंकर काही काही कमेंट. त्यामधले काही कमेंट असे होते की अरे बापरे, म्हणजे काय प्रत्येकाने आता लॅपटॉप घ्यायचा का, काय गरज आहे, वह्या पुस्तकं वापरायला हवी, लिखाण करायला हवं, वाचन करायला हवं, आणि हे कुणाला सगळ्यांना परवडतं का, हे फुटलं तर काय करायचं, हरवलं तर काय करायचं, मुलांचे डोळे खराब होतील, वगैरे वगैरे वगैरे. तर चला, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देते. सगळ्यात पहिली गोष्ट, हा लॅपटॉप आम्ही घेतलेला नाहीये, हा अंशच्या शाळेकडून त्याला मिळालेला आहे फ्री ऑफ कॉस्ट. त्यासाठी कुठलेही पैसे आम्हाला भरावे लागले नाहीये. अंश मुळात सरकारी शाळेमध्ये जातो. बऱ्याच जणांचा हाही प्रश्न होता की तो कुठल्या शाळेमध्ये जातो, तर इथे 95% मुलं ही सरकारी शाळेमध्ये जातात आणि 5%च मुलं ही प्रायव्हेट स्कूल्समध्ये जातात. या लॅपटॉपला जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी वजन आहे, जसं नॉर्मल लॅपटॉपला असतं. पण या लॅपटॉपला ना हे कव्हर आहे. या कव्हरमुळे हा लॅपटॉप सुरक्षित राहतो. कसं आहे ना, आता लहान मुलं आहेत, ती ऑफकोर्स आता हे लॅपटॉप रोज वापरतात, तर तुटण्याची फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शाळेनेच त्यांना हे कव्हर दिलेले आहे. दुसरी गोष्ट, आता तसं बघायला गेलं तर आम्हाला या लॅपटॉपचे काही पैसे पडले नाहीयेत, पण इथली जी डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे जी शाळा आहे, त्यांनी प्रत्येक पॅरेंटला इन्शुरन्स काढायला लावतात. तो इन्शुरन्स $15 ते $25 मध्ये असतो, डिपेंड करतात. आता मला एक्झॅक्टली नाही आठवत, पण बहुतेक लास्ट इयर आम्ही या लॅपटॉपसाठी $25 इन्शुरन्स काढला होता. म्हणजे त्या इन्शुरन्समध्ये या लॅपटॉपला काही झालं, स्क्रीन खराब झाली, हातातून पडला, तुटला, फुटला, तर ते त्या गोष्टी कव्हर करतात. आता इन्शुरन्स डॅमेज कव्हर करतं, पण समजा हा लॅपटॉप हरवला, चोरीला गेला, तर त्या गोष्टी ते कव्हर करत नाही. त्या केसमध्ये तुम्हाला या लॅपटॉपचे पैसे शाळेला भरावे लागतात. या लॅपटॉपमध्ये फक्त मुलं शाळेची कामं करू शकतात, शाळेचा अभ्यास करू शकतात. त्याशिवाय कुठल्याही प्रकारची वेबसाईट इथे ओपन करता येत नाही, किंवा यावरती कुठल्याही प्रकारचे गेम खेळता येत नाही, किंवा तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघता येत नाही. इट्स ऑल रेस्ट्रिक्टेड. आणि जर कोणी काही करायचा प्रयत्न केला तर त्यांना ते कळतं. त्यांची प्रॉपर अशी एक IT टीम असते जी या सगळ्या गोष्टींचं काळजी घेते. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, खूप जणांचं असं म्हणणं होतं की मुळात मुलांना लॅपटॉप द्यायलाच नाही पाहिजे, त्यांचं लिखाण कमी होतं, त्यांचं वाचन कमी होतं. काही अर्थाने ते बरोबर पण आहे. मी मान्य करते की मुलांनी लिखाण आणि वाचन करायला हवं, प्रॉपर वह्या पुस्तकं वापरायला हवी, ते वापरतात, त्यांचं प्रमाण थोडं कमी झालं. माझं असं पर्सनल मत आहे की आपण पिढीप्रमाणे चेंज व्हायला हवं. एज्युकेशन सिस्टीम वर्षानुवर्ष तुम्ही एकाच पद्धतीने नाही वापरू शकत. आता AIचा जमाना आहे. असे किती जॉब्स आहेत जिथे तुम्हाला लिखाण करावं लागतं, पेपर घेऊन पेनाने लिहित बसावं लागतं, किंवा नोंदणी करावी लागते. आजकाल सगळं काही कम्प्युटराइज्ड आहे. त्यामुळे कम्प्युटर शाळेमध्ये येणं मला तेवढं प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही. म्हणजे आहे प्रॉब्लेम, बट इट्स नॉट दॅट बिग ऑफ अ प्रॉब्लेम, जर हा लॅपटॉप योग्य कामासाठी योग्य वेळेपुरता वापरला जाईल.